थंडीच्या या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या आलेल्या आहेत, त्यातूनच एक आपण पालकची रेसिपी बघूयात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पालक पनीर ही रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर मी इथे पालकच्या 2 जोड्या घेतलेल्या आहेत। शक्यतो कोवडी पानं घ्या आणि छोटी आणि हिरव्या कलरची पानं घ्या। तर मी इथे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये चिमूटभर साखर घातली आणि यामध्ये आपण पालक 2 मिनिटं उकळून घेऊयात आणि लगेच गॅस बंद करायचा आहे, खूप जास्त उकळायचं नाही। तर मी इथे थंडगार पाण्यामध्ये पालक टाकून घेते आहे, म्हणजे त्यामुळे काय होतं, पालकला उग्र वास येणार नाही आणि पालकचा रंग पण टिकून राहतो। तर आपण पालक थंड झाली की मिक्सरला वाटून घेऊयात। तर मी इथे फाईन पेस्ट करून घेणार आहे। मी इथे कांद्याची पेस्ट केलेली आहे, टोमॅटो प्युरी तयार केलेली आहे आणि लसूण, जिरं आणि हिरवी मिरची त्याची पण मी पेस्ट करून घेतलेली आहे। तर पालक पण पूर्ण बारीक करून घेतला आहे आणि मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पसरट पॅनमध्ये पनीर तळून घेऊयात। तर पनीर लगेच टाकल्यानंतर चमच्याने हलवायचं नाही, थोडं पॅनला हलवून घ्यायचं आणि खालची बाजू गोल्डन ब्राऊन झाली की पनीर तळून घ्यायचे, पलटवून घ्यायचं। तर मी इथे ना या पद्धतीने पनीर तळून घेतलाय आणि बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेली आहे। त्यानंतरच मी इथे पलटवून घेतला आणि काढून घ्यायची। जर तुम्हाला पनीर तळून न घेता असंच पनीर ग्रेव्हीमध्ये घालायची असेल तर तसं पण घालू शकता, पण तळून घेतलेल्या पनीरची भाजी आणखी छान लागते। तर मी इथे थोडं तेल काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं जो तेल गरम केलेला आहे त्यामध्ये मी तेजपान घातला आहे, मोहरी घालूयात आणि लसूण, मिरची आणि जिरेची पेस्ट घालूयात। तर सर्व मी इथे मिक्स करून घेते। त्यानंतर आपण कांद्याची जी पेस्ट केली होती ते पण घालूयात। मी इथे थोडं हिंग घातलेला आहे आणि कांद्याची पेस्ट घालून वाफेवर 2 ते 3 मिनिट परतवून घेऊयात। कांद्याची पेस्ट घातल्यानंतर आपण झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं आहे। तर 2 मिनिटांनंतर झाकण उघडायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये किचन किंग मसाला घालूयात। तुम्ही इथे खड्या मसाल्यांचा पण वापर करू शकता, पण मी इथे फारसे खडे मसाल्यांचा वापर केलेला नाही। तर मी किचन किंग मसाला घातला आहे। त्यानंतर आपण जिरे पावडर घालूयात 1 चमचा आणि हळद पावडर घालूयात। मी इथे हळद पावडर घातलेला आहे आणि परत मी वाफेवर 1 ते 2 मिनिट हा मसाला शिजवून घेणार आहे। तर आपली कांद्याची पेस्ट छान शिजलेली आहे। यामध्ये आपण टमाटरची पेस्ट घालूयात। तर मी इथे 2 टमाटरची पेस्ट तयार करून घेतलेली होती, ते आपण यामध्ये घालूयात आणि 2 ते 3 मिनिट छान टमाटरची पेस्ट पण शिजू देऊयात। तर यामध्ये आपण लाल तिखट पावडर घालूयात। तर लाल तिखटाचा प्रमाण तुम्ही इथे कमी अधिक करू शकता। मी इथे 2-2.5 चम्मच लाल तिखट पावडर घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सर्व मसाले 1 ते 2 मिनिट वाफेवर शिजू द्यायचे आहे। तर मी इथे झाकण ठेवते आणि 1 ते 2 मिनिटं वाफेवर शिजू दिलेले आहे। तर हा मसाला तयार झाल्यानंतर यामध्ये आपण पालक जी बारीक केलेली होती ती आपण यामध्ये घालूयात आणि पालक पण 5 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं आहे। तर मी इथे सर्व पेस्ट छान 5 मिनिटं शिजू देते आणि त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालूयात। तर मी इथे गरम पाणी घातलेलं आहे थोडा आणि परत वाफेवर शिजू द्यायची आहे। मिक्स करून घेऊयात छान आणि झाकण ठेवून 5-6 मिनिटं शिजू देऊयात। तर छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण तळून घेतलेला पनीर घालूयात। तर पालक छान शिजलेली आहे, त्यामुळे आपण यामध्ये पनीर घालायचं आहे आणि पनीर घातल्यानंतर परत 2 ते 3 मिनिट वाफेवर शिजू द्यायचं आहे। हा पनीर एकदम ताजा आहे आणि मी पॉकेटचा पनीर घेतलेला नाही, इथे डेअरीमधला एकदम ताजा पनीर घेतलेला आहे। तर लगेचच शिजतो आणि चवीला पण छान लागतो। तर आपली ग्रेव्ही सिल्की होण्यासाठी मी इथे 1 चमचा तूप घालते आहे। तूप ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल घालायचा तर
स्किप करू शकता। मी इथे 1 चमचा तूप घातल्यानंतर परत 1 ते 2 मिनिट वाफेवर शिजू दिलेला आहे आणि गॅस बंद केली आहे। तर यामध्ये आपण आणखी लसूणी फ्लेवरसाठी मी इथे तडका देते। तर मी इथे 5 ते 6 पाकळ्या लसूणच्या बारीक बारीक कापून घेतल्या आहेत आणि लाल काश्मीरी पावडर घातला आहे 1 चमचा आणि कोथिंबीर घालूयात आणि तडका देऊयात। तर हा तडका ऑप्शनल आहे, मी इथे डेकोरेट करण्यासाठी इथे लसणाचा तडका घातलेला आहे। तर बघू शकता एकदम सिल्की ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि पालक पनीर एकदम रेडी आहे, मस्त स्मूथ आणि पनीर पण छान मऊ शिजलेला आहे। तर आपण भात, चपाती आणि पनीर सर्व करून घेऊयात। तर तुम्ही पालकची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता हिवाळा चालू झाला आहे, थंडी पण खूप पडती आहे, तर ही रेसिपी नक्की बनवून बघा।